त्या मार्गाला पण माझ्या मार्गात तू काय करते? तुझ्या बापाशी माझा मार्ग आहे काय तुझा मार्ग आता खरे सुद्धा माहित डोळे फुटले तुझे हे मला मला याच मार्गाला जायचं होतं. ह्याकडे नव्हता आडवे सांगितलं काय जमणार नाही. जमत ना तो आहे ना शिरा पडली तुझ्या कोणाची तुझ्या काय कर्म चांडा जागेचा कधी विचार करत जिथं जागा मिळते माझ्या देवाची पूजा करतो माझ्या नारायणाची पूजा करतोय त्या देवतांची भक्ती तू कर. माझ्या काही देवाची भक्ती होती काय ना रे म्हातारे म्हातारे का देवांची भक्ती बंद गावची बंद करायला हवी. अजिबात नाही मेले तरी नाही थोडे दिवस होईल आज त्या उद्या म्हणतो नारायण तुला काय ना आणि आतापासून माझा बाप म्हणते कलिदेव काय कलिदेवाची भक्ती तू करायला हवी. काय देऊ कलिदेव खाली देव असं नाही तू वरती देव खाली दे खाली देऊ खाली दे आमचे वर देऊ आमचे खाली जातो कलिदेव युगे युगे कलियुगे आता रे आल्यापासून पाहतोय टणा टणा करून दाखवते जर का जास्त बोललीस पण असतं म्हणजे मी दान खरेदी माहिती आहे दान देईन त्याच्या जीवन माझ्या माझं पाहिलं का तुझ्याकडे माझं काय बुद्धी माझ्या हातामध्ये बघतो रे हातात हे जर का इथून गेलं खायच्या म्हातारे बघ किलो तो पान घेऊन परत जाणार नाही औषध खवायची नाही तुझ्या बापा माझ्या बापाबद्दल एक शब्द देवाची भक्ती आणि गुरु काय जागेचा विचार करा म्हातारे बोल याच्या बाजू पण पाहिजे कसं वाटतं गार गार वाटतं पाच कमा कमा बाय माझा कुठे Yeah.
ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय हे लक्ष्मी नारायण हे लक्ष्मी गंगा वैकुंठनाथा हे देवीच्या देवा महाविष्णू या पवित्र विदर्भ देशाचा राजकर्ता राजा चौरस्य नतमस्तक होतो नतमस्तक होतो नतमस्तक होतो आपल्या नामानं सार्थकीला आणि देवाचं जीवन सार्थकी करण्यासाठी जननी आणि जन्मभूमी ज्या शिलाक्षराची जबाबदारी ज्या राजकर्त्यानं स्वतःच्या हाती घेतली सप्तांतवादी सत्यवादी म्हणून या जगताच्या आसमंतात केवळ स्वतःची कीर्ती अजरामर करण्यासाठी जगतोय शास्त्र काय असेल प्रत्येकानं आचरलेला धर्म आणि अजरामर करण्याची त्याच कीर्तीच्या उत्तम शिखरावर असण्यासाठी आतापर्यंत मी प्रयत्नशील राहिलो दैवाची दैविकता धर्माची धार्मिकता आणि माणसाची माणुसकी हा त्रिवेणी संगम म्हणजे माणसाची माणुसकी आणि देवीचा माणुसकी राशी वाढली लेखनी अंकुशाने लगावा ही राजकारणाची देशप्रेमांचा धर्म राम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आत्मसात करून अखिल विदर्भ देशाला निर्धार करतो काय पाहतोय आकाश मंडळाचा प्रकाश अरे नमस्कार तू आकाश जी अनाथ या विश्वात साम्याचं कार्य करू लागले ज्याच्या अवतीभवती नवचैतन्याचा भास करू लागला मग व्यक्ती देव मूर्ती असू शकते म्हणूनच विदर्भ देशाचा राज करता राजा आता समाजाला जाणारी ज्योत पाहिजे त्या तवते जाणारी नतमस्तकही झालो संकट या विदर्भ देशाच्या राजप्रसादी ज्यांच्या होती नवचैतन्याचा भास करू लागला ज्यांचे चरण किंवा भूमीला स्पर्श होत नाही नक्कीच देव आहात म्हणून ज्या देव मंदिराला देव देशाचा राज करणारा शुभानी मंगलवरिता आशीर्वाद समाधान पाहिजे पण या तेजोमय मूर्तीला नेमकं काय कल्प विकल्पाची देवता या विदर्भ देशात किंवा आपलं आगमन झालं तुम्हाला मी सांगतो म्हणजे या माझ्या राज्यात किंवा तुमची छाया नको आहे या माझ्या राज्यात आपला चला, आपण या राज्यातून जाऊ शकता राजा जाईल पण केव्हा मला सांग तू तुझ्या जीवनात भक्ती गुणाची करतो वैकुंठीच्या नारायण का भक्ती बंद व्हायला हवी हो एकाच गोष्टीसाठी या विश्वात जर का भक्ती करायची असेल भक्ती या विश्वास खाली निर्माण झाली नवीन भक्तीनं किंवा भक्ती मार्गाला गेलं ज्या परमेश्वराला अजनी शेणी भोजनी पूजिलं त्या वैकुंठनाथाची भक्ती करायची नाही करावी किंवा राजा या विश्वात या कल्याणात माझा अस्तित्व निर्माण करायचं सगळ्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचं कर्तृत्व महान आहे आणि दुसरी गोष्ट मानव मागून देत नाही तर तो केवळ कर्तृत्वावर निर्माण असतो आज याच कर्तृत्वानं सगळ्या विश्वात तुम्ही नका बनवला की देवीला
तिथं वैकुंठ नाथाची भक्ती होते. त्या भक्तीत खंडकले नाही. राजा जर का मला मागून मिळालं नसेल, तर हिसकावून घरात घेतोय. या कलिदेवाचा मला जिथं सत्याला प्रोत्साहन दिलं गेलं, जिथं सत्याला या आमच्या प्रस्ताव द्यायची सर्व प्रजाची सेवा केली. त्या रावतीच्या प्रस्तावावर हे आव्हान आपलं मात्र अच्छा तुम्ही जर का पाहिलं असेल, माझ्या शक्तीपेक्षा तुझी भक्ती मला श्रेष्ठ वाटू लागली. पण राजा लक्षात ठेव, या कली देवाच्या हातातून मिळणारे सौंदर्य एक ना एक दिवस या कली देवाचा प्रभाव काय हे तुझ्या समवेत कलिदेव विदर्भ देशाचा राजकर्ता तुमच्या नेत्रासमोर आहे. या माझ्या विदर्भ देशात तुम्ही काहीच करू शकत नाही. याला कारण आहे जिथं भक्ती ज्ञान आणि वैराग्य आहे, अशा ठिकाणी जाण्याचा अधिकार सांप्रत तुम्हाला नाही. जिथं शिवहर या विश्वाच्या ठाई नटले, जिथं नारायण हंस रूपानं वास्तव्य करू लागला, जिथं शक्ती नारी या विश्वाच्या ठाई देवाची प्रस्थापित झाली, ती भक्ती स्वरूपानं या भक्ती भौतिक कार्य करते. त्या भक्तीवर मात करणं तुलाच आव्हान यावर मला मात करायचीच आहे. पण लक्षात ठेव, एक ना एक दिवस या कलिदेवाचा प्रभाव काय आहे हे तुझ्या सही तुझ्या कलिदेव आज प्रतिज्ञेच्या शब्दाने सांगून गेला. पण जिथे या विदर्भ देशात धर्माला प्रोत्साहन दिलं, ती माझी प्रजा किंवा भक्तिमय झाली आहे. तेव्हा माझ्या प्रजेला माझी एकच आज्ञा आहे, कोणतंही संकट निर्माण होऊ द्या, भक्तीपासून वंचित
राजभवनातील साऱ्या कर्तव्याची सुटका केली आणि क्षणभर एकांत मिळावा म्हणून या एकांत बसून आले. ज्या वेळी मी अशा माझ्या एकांतात येते ना त्याच्या वेळी माझं मन विचारानं गडबडून करते. विचार फक्त एकाच गोष्टीचं करते, एका राजकारण्यासारख्या प्रतिष्ठित करण्यात माझं संबंध असं असताना हे सुवर्ण अलंकार, हे राजवस्त्र अलंकार घालून मिरवण्याचा आणि त्यात माझं सुख मानण्याचा मुळीच हेतू नाही. पण तरी आपल्या सहवासातील प्रत्येकाला सहकार्य करणं आणि प्रत्येकाच्या कर्तव्यात सहकार्य करून त्यातच आपलं सुख मानणं हेच मी माझ्या जीवनात आतापर्यंत करत आहे. पण देव करताही तूच आहे, करण्यालाही तूच आहे. या विश्वचराचरात व्यापूनही तूच आहे. सारी सुख शांती ऐश्वर्य आज माझ्या कर्णाच्या लोकांकडे घालताय. म्हणून मी माझ्या सुखाचं गुणगान करते पण एका गोष्टीची मात्र मी जन्मल्यानंतर माझी जन्मदाती माता देवा माझं दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा आईची माया पोरीला हुकली जावी याच्यासाठी माझ्या बाबाने द्वितीयपणाचं लग्न केलं. माया ममता देण्यासाठी मला सावत्र माता आणली. माझी सावत्र माता हिच्या नेत्रात माझ्याबद्दल माया नाही तर दिसतो तो फक्त तिरस्कार. का माझ्या हातून काही चुकतंय का? मी खरंच चुकतंय का? पण हा तिरस्कार का आणि करतो हे त्या माझ्या परमेश्वराला. पण देवा याची सुद्धा तक्रार मी कधीच तुझ्या जवळ गेले न मागू सुद्धा बरंच काही माझी तक्रार केली. आणखी काय मागू तुझ्या फक्त तुझ्या चरणी माझं एकच मागणं आहे. हे अनंत मला माझ्या जीवनात काही नको पण माझ्या सहवासातील प्रत्येकाच्या जीवनात फक्त आणि सुख सुखच नांदले. माझ्या सहवासातील या प्रत्येक माणसाच्या जीवनात कधीही दुःख येऊ नये. देवा माझ्या वाट्याचं आयुष्य सुद्धा या माझ्या लोकांना मिळते. माझ्या वाटेचं सुख आणि आनंद सुद्धा या माझ्या साऱ्या जनतेला मिळते. या भागात सत्पुती दे, सन्मान दे, सन्मान
नामस्मरण करत होते. नामस्मरण? हे देवाचं नामस्मरण? हे नामस्मरण? हे देवाचं नामस्मरण? हे देवाचं नामस्मरण? नामस्मरण करण्याची वेळ आहे ही. देवाचं नामस्मरण कुठेही करते. देवाचं नामस्मरण करण्याची ही जागा आहे. नाही ना? किती वेळा तुला सांगितलं माझ्या आज्ञेशिवाय तुझ्या मनाला वाटेल ते करत जाऊ नकोस म्हणून. ऐकलंस? आई देवाचं नामस्मरण करायला कोणाच्या आज्ञेची गरज आहे का गं? नामस्मरण करण्याची ही वेळ आहे. ही वेळ आहे. कुणावर तोंड करून विचारते? कुणाची भीती आहे का म्हणून? देव का खरं जागा नाही? सकाळच्या प्रहारची वेळ तुला माहित नाही? तिने सांगितली वेळ तुला कळत नाही? या जागी इथं वेळ वाया घालवण्यासाठी आली आहेस काय? आई मी वेळ नाही वाया घालवत. मी रात पाहून ते सगळे कर्तव्य केले नाही. मी वेळ नाही वाया घालवत. आई नको. आई तुझ्यामुळे माझं सगळं संसाराचं वाटोळं झालं. तू काठी जन्माला आलीस ना त्याचवेळी मारायला हवं. उगाच मी तुला लहानाचं मोठं केलं आणि माझं मनाचं वाटोळं करून घेतलं. याला काय नाही चालते. तुला काय करू हेच मला कळत नाही. माझ्या जीवनातील खरा काटा तो आहे. हा काटा कसा दूर करावा याचा मी एक सारखा विचार करते. नाही. आता सडलं झाली. सारं माझ्या उडालेलं आहे. तुला सांगून थकले मी. पण तुझ्या मनाला वाटेल त्याचप्रमाणे तू वागतेस. तेव्हा माझ्या अपमानासाठी माझा विचार कोण करणार? नाही मी तुला जिवंत सोडणार. तुला जिवंत नाही मी सोडणार. तुझ्या गर्दीचा घोर नाही. अजून तुला काय तसं वर्तन तू तुझ्या जीवनात न ठेवता सावधपणाचे आणि आई या शब्दाचा अर्थ तरी करतोय का तुला? मी तुझी समजूत घालत होती. अशा पद्धतीने होती आपली कन्या. लाडात पाणी म्हणून काय झालं? पण नंतर ते चुकली तर त्याला शासन आपणच करायला प्रत्येकाला समजावून सांगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. समजावून न सांगता उच्च घरीचा भोग आई म्हणावी का तुला? आई म्हणजे काय? काय या शब्दाचं महत्त्व नाही तुला कळलं तेव्हा? हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. अशा ईश्वरानं मंडित असणारा देह म्हणजे आई होय. आई म्हणजे दुधावरची साय. आई म्हणजे दुधाई लग्नाचा पाय. हो कळतंय मला. चांडाळी कळतंय मग ओळखता नाही. तिचं घडलेलं चुकीची मी तिला जाणीव करून देत होती. अशा पद्धतीने मी तिचा धर्मीचा घोट केलेला नाही. तो कशाने घोट येणार? माझीच कधी आहे ती.
नेत्राने पाहिला माझ्या वाटेचा चांडाळे तू घेत होते. अगं आई असं आई ना भिकारी स्वामी तिने जगाचा. अगं आई या शब्दात माया आहे. आई या शब्दात ममता आहे. आई या शब्दात वात्सल्य आहे. अशा वात्सल्य मंडित होणारी माऊली म्हणजे आहे. तू जिवंत मनाची काय वाटलं तुला? माझ्या मुलीवर मी अन्याय सहन करणार आहे. मी तिची इडवणूक नाही करत. तिचं तिला सुधारणे म्हणून प्रेमानं शेवटची संधी जा इथून माझ्या नेत्रासमोरून मागायचा. एक क्षणी थांबायचा नाही. तुझ्या आई बनाला तुझ्या बापापासून लांब जाण्याचं कार्य तुझ्याकडे मी केलं जात. सांग बाप म्हणून कुठं कमी पडलो होतो. बाप म्हणून माझी काय चूक झाली सांग. काय चूक झाली म्हणून मला विचारता? काय तुमची चूक नाही तुम्ही मला विचारता? त्यापेक्षा बाबा मला सांगा ना माझं कुठे चुकलं. सांगा ना बाबा मी कुठे चुकले. एका राजकारणासारख्या पवित्र घराण्यात एक कन्या म्हणून जन्माला आले हा माझा अपराध आहे की मी जन्माल्यानंतर माझी जन्मदाती आई मला सोडून देवा घरी गेलेला एक राजकन्या असून सुद्धा या साऱ्या राजकुमारीकडे सामान्य जास्तीप्रमाणे वागले. माझा अपराध आहे का? तुम्हाला काय वाटलं? आता काही क्षणापूर्वी तुम्ही जे काही पाहिला त्याच पहिल्यांदा नाही हो. अहो लहानाची मोठी झाले प्रतिनिधी प्रत्येक दिवस बाबा मी तुम्हाला काय सांगितलं ना? कसं सांगू? बाप म्हणून त्याचं म्हणत नाही माझं कर्तव्य होतं. आम्हाला तू सांगितलं नाही सांगितलं कारण माझ्या रूपापासून मला तुमच्या आनंदावर विरजन नाही घालायचं होतं बाबा. कारण एक वेळ मी दुःखी झाले तरी चालेल पण माझ्या बापाच्या डोळ्यात मी असून नाही मी मात्र सगळ्यांचा विचार केला पण माझा मात्र कुणीच विचार केला नाही. या राजभवनात सुद्धा दासी म्हणून वागले पण मला न्याय मात्र मिळाला नाही. अहो एका कन्येच्या पाठीशी तिचा सशक्त आधार आणि सर्वात मोठं विश्वासाचं स्थान म्हणजे त्या पोरीचा बाप असतो. मग माझा जन्मदाता बाप माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असताना प्रतिनिधी
या माझ्या सावत्र मातेच्या जागी जर माझी गर्भधात्री माता असती तर तिने सुद्धा मला असंच मारलं असतं. तिने सुद्धा माझ्या हातात मारलं. कुणासाठी केला तू? माझ्यासाठी केला का? आई वाचून पोरगी होऊ नये म्हणून केला का? पण बाबा, माझी आई गेली पण काय नाही. माझा बाप तर जिवंत होता ना. माझा बाप मला माझ्या आईचं प्रेम देऊ शकत नव्हता का? माझ्या बापाने मला आईची माया दिली नव्हती का? पण माझ्या लक्षात आलं या सर्वस्वाला, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत बाबा कुणी असेल तर याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही काय? तुम्हीच आहात बाबा. कारण आईची माया झटकण्यासाठी बाबा तुम्ही दुसऱ्यापणाचं लग्न केलं. फक्त आईची माया झटकण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाचा स्वार्थ, पत्नी सुख, पत्नी भोग या स्वार्थासाठी बाबा तुम्ही लग्न केलं. आणि या फक्त आणि फक्त स्वार्थासाठी या तुमच्या कन्येचा छळ झाला बाबा. आणि म्हणून तर बाबा आता मला इथं एक क्षण सुद्धा राहायचं नाही. हे राजवैभव, हे ऐश्वर्य सारं सारं नको मला. मला तर आता माझ्या जीवात कंटाळा आहे. हे जगणं मला नकोसं वाटलं ते. त्याच्यासाठी बाबा माझं सुख व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, मी सुखी व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल बाबा, माझ्यासाठी एकच करा बाबा. माझ्यासाठी एकच करा. उंच अशा गडावर मला घेऊन चला आणि त्या उंच अशा गडावरून माझ्याकडे लावा करा. नपेक्षा, नपेक्षा, नपेक्षा बोलवी. हे सगळं बोलवी मला टाकून द्या. नाहीतर बाबा हे सगळं मला आई फक्त प्रत्येक अपत्याच्या जीवनात लक्षात राहते. तर बापाचं दुःख, बापाच्या यातना कुणालाच काम करत नाही. आईनं तुला हृदय घाण म्हणून जन्म दिला. पोरी आहे तसा जन्म चालणे झाला ना, त्याच वेळी तुझा जन्म होता. तुझ्या जीवनाची जीवन साथी आणि केवळ बाळाने लग्न केलं, स्वतःने केलं. मी तुझ्या संबंधाला लग्न केला.
स्वतःसाठी नाही ग, पण लग्न केलं ते फक्त आणि फक्त बाळ तुझ्यासाठी केलं. का तर एक बाप केव्हाही स्त्री बनू शकत नाही. एक बाप मायेला पागल होऊ शकत नाही. पण बाप मात्र खंबीरपणे एखाद्या व्यक्तीच्या पृष्ठभागी उभा राहू शकतो. त्याच बापाला आज बसण्याचा प्रयत्न तुझ्याकडे केला. मग मी माझ्या स्वार्थासाठी केलं असतं. तर द्वितीय संबंधाला लग्न केल्यानंतर या बापाने एका तरी अपत्याला केवळ जन्म दिला असता. बाप माझ्या शरीराच्या इच्छेसाठी केला असता. एका तरी अपत्याला माझ्या बाळेला कुठल्याही तऱ्हेचा त्रास एखाद्या पाण्यात मातीचा ढिकल पडावा, एका क्षणात सगळ्या बापाचं मन विरघळून गेलं. मग कोणी जर का मी जे लग्न केलं ते जर का स्वार्थात असेल, माझ्या बाळाच्या रक्षणासाठी असेल, जगाच्या मतावर जगत असताना ज्या बापानं साऱ्यास घेतला, ज्या बापानं या विश्वास जगण्याचा प्रयत्न ज्या बापानं केला, तो भारताच्या वाचण्यानं प्रतिताच आहे. आणि स्वतःच्या स्वतःच काय करत असेल तर पुढे एक बाप म्हणून अशा कन्येला मी लहानाचं मोठं केलं. ज्या कन्येच्या पुस्तकाने खंबीर वाढलो, तोच बाप आज तुला शब्द देतोय. सप्तम दिवसाचा भानू अस्तमनाला झाला नाही. सप्तम दिवसाचा भानू अस्तमनाला झाला नाही. माझ्या मायेचं लग्न माझा दुर्दैवान जर का माझ्या बाळेचं लग्न 7 दिवसात झालं असेल तर 7व्या दिवसाचा या बापाची माझ्या सुखासाठी माझ्या बाबांचं मला वाईट झालं नाही. आपल्या कन्येचं वाईट नाही तर पावसाळ्या मी तुम्हाला सांगते ना, याचं दुःख नाही करणार. माझ्या जीवनाची होळी झाली तरी चालेल, पण मी
माझ्या बापाला दुःख नाही देणार. माझा विश्वास आहे तुमच्यावर. आतापर्यंत माझ्यासाठी भल्याच तुम्ही केला आणि माझ्या पुढे कराल हा माझा विश्वास आहे. एक लक्षात ठेव, विश्वासाला जगत असताना अगं कोण कुणाचा नाही जगते. संकट समय सोडलं जाते. बालपणाचा मित्र परंतु वेळ प्रसंगी म्हणे नको. अगं वेदिकेचे असेच होता. अगं माता होता मारे जाता. अगं पैसा सुद्धा मित्र होती. गरीब होता कुणीन विनवती. या तत्वानुसार वागण्याचं कार्य कर. श्रीमंती आत्मा करे. पण माणसाचं मन, माणसाचं अंतःकरण जर का शुद्ध असेल तर केव्हा कुणाचं वाईट होत नाही. माझा वैकुंठचा नारायण नक्की मला वाईट रक्षण करेल. आज च्या सावत्र मातेनं केवळ तुला दुःख देण्याचं कार्य केलं. बाळाला नावीलाच होता. तुला रानाचा मोठा हवा म्हणून आईची माया कुठेही कमी पडणार नाही म्हणून मी तिथे संबंधाने लग्न केले. हे गणेश्वरा, हे वैकुंठनाथा, तुझ्या चरणी एकच विनवणी करतो. कन्येला मी जन्म दिलाय.